तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आपण बनवणार आहोत वेडिंग अल्बमचा एक ट्रान्सपरंट पेज. तर हा पेज मी अशा पद्धतीने डिझाईन करणार आहे, म्हणजे डिझाईन करण्याची एकदम सोपी पद्धत कशी, म्हणजे एखादा डबल एक्सपोजर जेव्हा आपण पेज बनवतो तर त्याच्यातली एकदम सोप्यातली सोपी पद्धत कशी वापरायची. तर हा अशा पद्धतीचा जो पेज आहे तो मी बनवणार आहे. तर न वेळ घालवता चला तर मग व्हिडिओ सुरू करूयात. तर सर्वात आधी मित्रांनो बघून घ्या, अशा प्रकारचा पेज जो आपल्याला बनवायचा आहे. तर ह्यासाठी मी अशा प्रकारचे फोटो आहेत ते सिलेक्ट केलेले आहे. एक फोटो कटआउट करून घेतलेला आहे नेहमीप्रमाणे, आणि त्याचप्रमाणे अशा प्रकारचे जे बॅकग्राऊंडसाठी लागणारे जे इमेजेस आहेत ते घेतलेले आहेत. तर आता काय करायचं आहे मित्रांनो, सर्वात आधी मी काय करतो, इथे आपला जो बॅकग्राऊंड तयार केलेला आहे म्हणजे 12x18चा, त्याच्यावरती मी एक सॉलिड कलरची एक लेअर तयार करून घेतो. आणि त्यानंतर काय करतो, इथे आपला जो कटआउट केलेला फोटो आहे तो फोटो आहे तो मी इथे बॅकग्राऊंडवरती ॲडजस्ट करून घेतो, म्हणजे त्याची साईज वगैरे प्रॉपर अशी ॲडजस्ट करून घेतो. तर सर्वात आधी मी ते काम करून घेतो आहे, म्हणजे आपले जे फोटो इथे बसणार आहेत, म्हणजे जे 2 फोटो आपल्याला ॲडजस्ट करायचे आहेत ते फोटो मी इथे पूर्ण असे प्रॉपर असे आधी सेट करून घेतो. तर इथे ते सेट करून झाल्यानंतर त्यानंतर काय करायचं, आपला जो बॅकग्राऊंडला फोटो जो मर्ज करायचा आहे तो फोटो इथे आपल्याला घ्यायचा आहे. तर हा फोटो मी उचलून इथे आपला जो बॅकग्राऊंड आहे तो इथे घेतोय आणि त्याला काय करतो आपला नेहमीप्रमाणे. तर इथे बघा आधी सिम्पल असा प्रॉपर असा ॲडजस्ट करायचा आहे. त्यानंतर काय करायचं आहे मित्रांनो, इथे त्याची जो ब्लेंडिंग मोड आहे आपल्याला वरच्या साईडनी तो चेंज करायचा आहे, आणि त्याचा इथे मी ल्युमिनिसिटीमध्ये ठेवलेला आहे ब्लेंडिंग मोड. आता काय करतो मी इथे प्रॉपर असा मास्किंग करून घेऊन, म्हणजे त्यांचे जे फेस आहेत ते इथे विजिबल करण्याचा प्रयत्न करतो, आणि त्याची नॉर्मल अशी ऑपेसिटी जी आहे ती इथे कमी करतो. आता जो मी कलर बदलला होता तो इथे सिम्पली व्हाईटच ठेवून देतो. नंतर आपल्याला जर चेंज करायची गरज पडली तर आपण करू. तर आता काय करायचं आहे मित्रांनो, सिम्पली इथे बघा आपल्याला सिम्पली आता हे जे फोटो आहेत त्यांचा आपल्याला म्हणजे जो बॅकग्राऊंड आहे तो आपल्याला इथे चेंज करायचा आहे. तर आपल्याला बॅकग्राऊंड तयार करण्यासाठी आधी काय करायचं आहे मित्रांनो, इथे आपली जी सॉलिड कलरची लेअर तयार केली आहे त्याच्यावरती एक सिम्पली मी एक लेअर आहे ती तयार करून घेतो आहे. एक न्यू लेअर असते, म्हणजे जी ब्लँक लेअर आहे ती इथे तयार करून घेतली. आणि त्यानंतर काय करतो मी इथे मग आपला जो ब्रश आहे तो इथे मी कलर एक सिलेक्ट केला आहे थोडासा डार्क असा. आता हा कलर आहे तो मी तिच्या जी ब्राईड आहे तिच्या साडीशी असा मिळता जुळता घेतला आहे, जेणेकरून आपला पेज आहे तो एकदम असा वेगळा पण नाही वाटणार, आणि तो लुकला पण असा वाटेल की एकदम असं सेम, म्हणजे एक कलरचा जो कॉन्ट्रास्ट आहे किंवा एक प्रकारची जी एकमेकांशी लिंक आहे ती इथे तयार होईल. त्या पद्धतीने मी हा कलर असा सिलेक्ट केला आहे. तर हा इथे कलर ॲड करताना आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची असते, म्हणजे एकदम असा कलर तो असा एकदम डार्क आणि हार्श नाही वाटला पाहिजे, असं वाटलं पाहिजे ती एक अशी डेप्थ तयार झाली पाहिजे. अशा पद्धतीने आपल्याला बाहेरच्या साईडून म्हणजे असं एकदम लांबून जो आहे तो आपल्याला इथे ब्रश तयार करायचा आहे. जसं आपल्या इमेजला एखादा आपण जेव्हा विग्नेट ॲड करतो तेव्हा कसं आपल्याला एक असा साईडने असा कोपऱ्यावरती थोडासा डार्कनेस येतो, त्या पद्धतीने आपल्याला इथे द्यायचं आहे. आता मी हा ब्रशनी सोपा पडतो म्हणून देतो. अजून ग्रेडियंटच्या पद्धतीने तुम्ही देऊ शकता, किंवा आणखीन एक सॉलिड कलरचा किंवा एक स्क्वेअर तयार करून त्याला मास्किंग करून त्या पद्धतीने देऊ शकता. तर इथं जी सोपी पद्धत असते ती आपल्याला इथे वापरायची आहे, जेणेकरून आपल्याला नंतर ॲडजस्ट करायला पण बरं पडेल. तर आता मी इथे दुसऱ्या कलरचा, म्हणजे इथे आपल्याला थोडासा असा त्याच कलरमध्ये पण थोडंसं आपल्याला लाईट असा त्याच कलरमध्ये आपल्याला पाहिजे होता, म्हणून मी आणखीन एक लेअर तयार करून तिथे आपल्याला एक लाईट कलरचा सोर्स आहे तो इथे ॲड करून घेतला. आता काय करतो मी बॅकग्राऊंडची जी इमेज आहे ती त्याच्यावरची मर्ज करायला घेतो. तर ही इमेज जी होती ती आपली म्हणजे म्हणतात ना एका साईडला अपोजिट साईडला आपल्याला करायची होती, म्हणजे त्याला रिफ्लेक्ट करायची होती. तर इथे मी काय करतो, सिम्पली राईट क्लिक करतो आणि रोटेट हॉरिझॉन्टल असं करून घेतो. आता बघा इथे ही इमेज जी आहे ती आपली इथे प्रॉपर अशी ह्या पद्धतीने सेट करतो, जेणेकरून त्या बॅकग्राऊंड आपल्याला ॲड होईल, आणि ती सर्वात वरती अशी सेट करून घेतो. आता काय करतो, इथं ब्लेंडिंग मोड जो आहे तो इथे सॉफ्ट लाईट, म्हणजे आपल्याला असं चेंज करताना आपल्याला समजेल की हा बरोबर वाटतोय, हा बरोबर वाटतोय. तर असे ब्लेंडिंग मोड आपल्याला असे चेंज करून बघायचे आहेत, आणि त्यानंतर मग आपल्याला चेंज करायचे आहेत. तर मी इथे हा जो ब्लेंडिंग मोड आहे तो अशा पद्धतीने इथे चेंज करून घेतो. आणि त्यानंतर मग काय करतो आता मित्रांनो, आता काय करायचं सिम्पली आपल्याला इथे जे आहेत म्हणजे एक प्रकारचा जो लाईट सोर्स आहे तो आपल्याला इथे ॲड करायचा आहे. तर लाईट सोर्स म्हणजे काय, आपल्याला जे एखादी सनलाईटचा फ्लेअर, एक लाईट फ्लेअरची जे लेअर असतात ते तुम्ही इथे डाउनलोड करून ठेवू शकता. म्हणजे त्याची PNG तुम्हाला सहज गुगलवर किंवा वेगवेगळे अशा वेबसाईट असतात PNGच्या ज्या प्रोव्हाइड करतात लाईट फ्लेअरच्या, तिथून तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता. तर लाईट फ्लेअर पण तुम्ही फोटोशॉपवर बनवू शकता, म्हणजे ब्लेंडिंग मोड चेंज करून सुद्धा एखाद्या कलरचा असतो तो तुम्ही चेंज करू शकता. पण PNG ॲड केल्यावर कसं आपल्याला जास्त टाईम आपला कमी होतो, म्हणजे टाईम वाचतो आपल्याला तेवढं बनवण्यासाठी
जे बनवेपर्यंत आपल्याला थोडा वेळ जातो, तो आपला टाईम असतो तो कमी जातो, म्हणजे आपलं एखादं फास्ट काम लवकर होतं. तर आता बघा इथे सिम्पली मी त्यांच्या बॅक साईडला ॲड केलं आणि त्याचा ब्लेंडिंग मोड आहे तो सिम्पली इथे चेंज करून टाकलेला आहे. आता काय करतोय मित्रांनो, आता इथे बघा एक आणखीन एक लेअर बनवले आणि त्या लेअरला मी सगळ्यात वरती घेऊन जातोय. ती लेअर असणार आहे ती म्हणजे असणार आहे ती एकदम अशी डार्क लेअरची असणार आहे, म्हणजे एक प्रकारचा जो पूर्ण असा डार्कनेस असतो त्या पद्धतीने ती लेअर असणार आहे. आणि त्याचं मी सिम्पली जो एक प्रकारचा जो ब्लेंडिंग मोड आहे तो इथे चेंज करतोय. तर त्याचा ब्लेंडिंग मोड मी इथे सिम्पली असं चेंज करतोय, जेणेकरून म्हणजे असं वाटेल की थोडंसं डार्कनेस आहे बॅक साईडला आणि एक डेप्थ अशी तयार होते. त्या पद्धतीने मी इथे ॲड केलं आहे. आता काय करतोय मित्रांनो, आता आपलं मॅक्झिमम काम तरी एक साईडचं बॅकग्राऊंड तयार करून झालेलं आहे. आता मला काय करायचं, हे जे कपल आहे त्याला इथे असं प्रॉपर असं सेट करून घेतो आधी, आणि त्यानंतर असं सेपरेट झाल्यानंतर इथे बघा आपल्याला एक अशी एक लाईन दिसते. तर त्या पार्टच्या बॅकग्राऊंडचे मर्ज केलेल्या इमेजची लाईन आहे, तर ती इथे मी इरेज केली. असं छोट्या छोट्या ज्या म्हणजे असतात राहिलेल्या ते आपल्याला इथे चेक करायला लागतात. आता काय करतो मित्रांनो, इथे बघा आता मला ह्या जो कपल आहे त्याच्या एका साईडने जो डार्कनेस आला आहे तिथून थोडंसं आपल्याला लाईट पाहिजे. तर मी काय करतो, इथे इमेजची कॉपी केले आणि त्याच्यामध्ये क्लिप केले आणि इथे काय करतो मी थोडासा त्या साईडने ज्या साईडने डार्कनेस आहे तिथे थोडासा असं मी डार्कनेस ॲड करणार आहे. आता बघा त्याच्यावरती लेअरमध्ये तुम्ही बघू शकता क्लिप केलेली इमेज आहे, तर ती इमेज आहे ती मी इथे अशा पद्धतीने हे करतोय, जेणेकरून एका साईडून शॅडो आल्यासारखी वाटेल. तर तुम्ही बघू शकता आता जी साईड आहे ब्राईटची, ज्या साईडला डार्क असा कलर आहे त्या साईडने असं वाटतं की शॅडो असं हे झालं आहे. त्यामुळे आपल्या इमेजला अशी एक प्रकारचं असं लुक आलं आहे, म्हणजे लाईट सोर्स असा ॲड केल्यासारखं वाटतो किंवा लाईट ॲडजस्ट केल्यासारखी वाटते. आता मी काय करतो, आणखीन एक इमेजची कॉपी घेऊन आता मला काय करायचं आहे, सिम्पली तिच्या म्हणजे जो हायलाइटेड एरिया आहे तिथे थोडासा आणखीन व्हाईट कलरचा पार्ट आहे तो इथे ॲड करायचा आहे बघा अशा पद्धतीने, जेणेकरून जी वरून लाईट येते ती इथे बघा तिथं जो शोल्डर आहे तिथे थोडंसं हायलाईट झालेला एरिया आहे, तर तिथे मला लाईट दाखवायची. ते सिम्पल मी व्हाईट ब्रश घेतो आणि मारतो. तर व्हाईट ब्रश मारताना काय होतं, इथे ती प्रॉपर अशी लाईट येत नव्हती, म्हणजे असं एकदम कमी झाल्यासारखं वाटतं किंवा जास्त ॲड झाल्यासारखी वाटत होती. तिचं जे आहे म्हणजे हार्शनेस होता तो जास्त वाटत होता. आता मी याचं ब्लेंडिंग मोड पण चेंज करून बघतो, पण ती एकदम अशी जास्त झाल्यासारखी वाटत होती. त्यामुळे मी काय करतो, परत आहे ते डिलीट करून टाकतो. आता काय करतो, सिम्पली इथे बघा हे मी मॅच करत होतो पण ती एवढी होत नव्हती खास, म्हणजे अशी पाहिजे तशी मर्ज होत नव्हती बॅकग्राऊंडला आणि ते वेगळंच वाटत होतं. तर आता काय करतो, सिम्पली मी आणखीन म्हणजे एक लेअर बनवण्यापेक्षा त्याची तशीच मागासारखी जी आपण डार्कनेस ॲड केलं होतं त्या पद्धतीनेच ती करायची आहे. तर मी इथे ब्रश ॲड करून बघत होतो, म्हणजे काम सोपं करण्यासाठी आपलं बघत होतो की होते का त्याची, पण ती काय जमत नव्हती. तर आता काय करतो मित्रांनो, सिम्पली मी इथून बघतो परत बारीक अशा ब्रश ॲड करून होते का, पण ती होत नाही आहे. तर आता काय करूया मित्रांनो, सिम्पली मी त्याच्यात मागासारखं जसं डार्क शॅडो ॲड केली होती त्याच पद्धतीने मी जो आहे तो म्हणजे कपलची इमेजची कॉपी करून त्यालाच क्लिप करतो आणि त्याची जी जो आपल्याला पाहिजे असतो म्हणजे एक प्रकारचा जो व्हाईट लाईट आहे ना, म्हणजे आता मागची त्याचा जो शॅडो आहे तो कमी केली होती, तशी आता हिची शॅडो आहे ती वाढवली. त्यामुळे आपल्याला जो कपलचा जो फोटो आहे तो आपल्याला असं पूर्ण ब्राईट झाल्यासारखा दिसतो. आता काय करतो, सिम्पली मी त्याचा क्लिप केल्यामुळे आपल्याला इथे दिसतंय. आता त्याच्यावरती मास्किंग केले, ती मास्किंग आहे ती इथे बघा अशा पद्धतीने आपल्याला दिसते. आता ती मास्किंग आहे ती मी इथे वाढवून घेतो बघा अशा पद्धतीने. डार्कनेस होतो थोडासा असा लाईट असा ॲड करतो, हे बघा अशा पद्धतीने इथे मी ॲड करतो एक सिम्पल असं. अशा पद्धतीने तुम्हाला लाईट वाढवायची. आता ह्याचा शॉर्टकट आहे तो कंट्रोल एल आहे. जर आपल्याला लाईट कमी जास्त करायची असली तर त्याचा शॉर्टकट असतो तो म्हणजे कंट्रोल एल असतो. तर अशा पद्धतीने मी ती साईट आहे ती एक म्हणजे जिथे मला शॅडो पाहिजे तिथे मी ती अशा पद्धतीने ॲड करतो आहे. तर ह्यासाठी तुम्ही बर्न टूल वापरू शकता, तुमच्याकडे डॉश टूल आहे. डॉश टूल तुमचं समजा शॅडो वगैरे ॲड करते, बर्न टूल असतो तो तुमचं हाय एक्सपोजर वाढवतो. हे टूल पण इथे दिलेले आहेत, तर ते टूलसुद्धा वापरून तुम्ही करू शकता. पण मी एकदम सोपी पद्धत दाखवण्यासाठी मी अशा पद्धतीने ॲड करतो आहे. म्हणजे बर्न टूल असतो तो नेमकाच हायलाइटेड एरिया असतो तो वाढवतो, आपल्याला पाहिजे त्या पद्धतीने हायलाईट तो देत नाही, त्यामुळे मी तो टूल इथे वापरला नाही. तर ही अशा पद्धतीने तुम्ही वापरू शकता. आता बघा एका साईडनी डार्क पण आलं आणि आपल्याला जी पाहिजे तशी लाईट पण मिळाली. इथे बघा अशा पद्धतीने मी इथे लाईट ॲड करून घेतली. आता काय करतो, सिम्पली त्याची कॉपी करतो इमेजची आणि जी लास्टची लेअर आहे त्याला इथे पूर्णपणे व्हाईट करून घेतो, म्हणजे जे शॅडो आहे तो पूर्णपणे इन्क्रीज करतो म्हणजे ती व्हाईट होईल. आणि त्या पद्धतीने थोडीशी अशी आपला जो पेपरचा इफेक्ट आहे
म्हणजे एक प्रकारचा असा साईड स्ट्रोकचा जो इफेक्ट आहे तो इथे मी देण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर आता बघा अशा पद्धतीने आपला पेज आहे तो इथे तयार झाला आहे. आता ही सेकंड जी इमेज आहे ती इथे त्यांच्या फेसच्या मागे आपल्याला म्हणजे एकदम लास्टला बॅकग्राऊंडला ॲड करायची आहे. तर मी सिम्पली ती एकदम लास्टला ॲड करतो. तर अशा पद्धतीने ती इमेज इथे ॲड केली आहे आणि त्याचा पूर्णपणे ब्लेंडिंग मोड आहे तो लुमिनिसिटीमध्ये टाकून देतो, जेणेकरून ती ब्लॅक अँड व्हाईट होईल, म्हणजे कलरशी आपली मर्ज होते. आता याचा झाल्यामुळं आता ते झाल्यानंतर त्याला याच्यावरती मास्किंग मी ॲड करतो आणि त्यानंतर मग त्याला थोडंसं असं एकदम असं मर्ज करतो. मर्ज झाल्यासारखी ती इमेज आपल्याला दिसून जाते. आता काय करतो मी लाईट प्लेअरची इथे कॉपी करून घेतो आणि सिम्पली त्याला एका साईडने असं ॲड करून घेतो, जेणेकरून ह्या साईडला पण तो लाईट सोर्स दिसेल आणि आपला दुसऱ्या साईडला म्हणजे जे कपलचा फोटो मर्ज केलेला आहे त्या साईडला पण आपल्याला तो लाईट सोर्स आहे तो ॲड होऊन जाईल तिथे. तर अशा पद्धतीने मी जो इमेज आहे ती इथे मी ॲड केलेली आहे. आता काय करूया मित्रांनो, सिम्पल हे बघा अशा पद्धतीने आपली जी इमेज आहे ती इथे कंप्लीट झालेली आहे. आता काय करायचं आहे आपल्याला, आधी हे सर्व मी ॲडजस्ट करून घेतो प्रॉपर असं आणि त्यानंतर मग आपल्या ह्याच्यावरती टेक्स्ट ॲड करायचे आहेत तर ते करून घेऊया. तर इथे बघा असा प्रॉपर आपला पेज आहे तो इथे तयार झालेला आहे. तर असा पेज आपल्याला इथे दिसतोय. तर आता बघा इथे आपल्याला टेक्स्ट ॲड करायचं आहे. तर इथे मी अशा प्रकारचा स्ट्रोक ॲड केलेला आहे, टेक्स्ट ॲड केलेले आहेत. तर त्या टेक्स्टवरती मी इथे सिम्पली एक कोट्स वगैरे लिहून टाकतो, जेणेकरून आपल्याला बरं पडेल. तर इथे परफेक्ट टुगेदर असा आपल्याला एक टेक्स्ट लिहायचा आहे तो मी इथे ॲड करतो. तर सिम्पली मी इथे लिहून टाकतो परफेक्ट टुगेदर असं आणि त्यानंतर तो झाल्यानंतर मग इथे नंतर मग सिम्पली आपल्याला हे करायचं आहे, एक अशी खाली एक कॅप्शन असं टाकायचं आहे जे रिलेशन रिलेटेड असेल आणि लवच्या रिलेटेड किंवा रिलेशन रिलेटेड असेल असं आपल्याला एक इंग्लिशमधून कॅप्शन टाकून द्यायचं, जेणेकरून त्या जो वर्ड लिहिलेला आहे त्याला एक असं म्हणजे कॉन्ट्रास्ट तयार होईल आपल्या डिझाईनमध्ये आणि एकदम असं परफेक्ट वाटेल. तर टेक्स्ट लिहिताना एक म्हणजे काय, तुम्ही जेव्हा एखादा पूर्ण कंप्लीट करता त्यानंतर काय असतं, असे स्टायलिश फॉन्ट वापरतात तेव्हा तुम्हाला एक म्हणजे एकाखाली एक ॲड जेव्हा करतो ना तेव्हा आपल्याला असे प्रॉब्लेम येतात की म्हणजे हा कशा पद्धतीने मी ॲड केला पाहिजे, म्हणजे कोणत्या लेटरच्या खाली तो दिसला पाहिजे. तर आता मी काय करतो, इथे परफेक्ट लिहिलं आहे ना, तर आता इथे मी टुगेदर पण लिहून घेतो. तर आधी मी कॅपिटलमध्ये लिहित होतो, पण नंतर मग विचार केला की एकदम असं वेगळं वाटेल, त्यामुळे मी इथे सिम्पली स्मॉल ह्याच्यामध्येच लिहून घेतो टुगेदर. तर इथे बघा इथे टुगेदर असं लिहून घेतोय. आता काय करतो मित्रांनो, आता हा आपला जो टी आहे आणि तो जो एफ आहे, तर तिथे बघा आपल्याला एक इंटरलॉक असं हे दिसतंय. तर त्या पद्धतीने मी इथे असं हे बघा अशा पद्धतीने ॲड करतोय, जेणेकरून बघा परफेक्ट टुगेदर येतं इथे प्रॉपर असं म्हणजे एकमेकात असं इंटरलॉक झाल्यासारखं वाटतंय आणि एकदम असं प्रॉपर असं दिसतंय ते परफेक्ट टुगेदर असं जे आहे. म्हणजे टीचा जो लाईन आहे टीची आणि जे एफची जी खालची लाईन आहे, जे एचची लाईन आहे ती इथे बघा अशी प्रॉपर झालेली इथे आपल्याला दिसून येते. आता काय करतो सिम्पली मित्रांनो, ह्याला थोडंसं असं मोठं करून घेऊन ज्या खाली आहे तो आपला कॅप्शन ॲड करतोय. तर आता बघा हे थोडं जास्तच मोठं झालं तर ह्याला मी प्रॉपर असं ॲडजस्ट करतो आधी आणि त्यानंतर त्याला जो आहे तो त्याच्या खाली आपला जो मेन कॅप्शन आहे ते इथे ॲड करून घेतो. तर हे बघा मित्रांनो, इथे सिम्पली मी एक कॅप्शन आहे ते इथे शोधतो. म्हणजे मी सगळे कॅप्शन आहेत ते जे PNG वगैरे असं आपल्याला तयार करून ठेवायचे, जेणेकरून जेव्हा पण आपण एखादी अल्बमची डिझाईन बनवतो तेव्हा आपल्याला म्हणजे फास्ट काम करण्यासाठी असं शोधायला नाही लागत की एखादं कॅप्शन वगैरे आपल्याला टाकायचं झालं तर इंग्लिशमधले कॅप्शन असे लगेच आपण ॲड करू शकतो. तर इथे बघा मी एक लवच्या रिलेटेड जो कॅप्शन आहे तो इथे ॲड करतो. आता तो कशाखाली ॲड करतोय, तर सिम्पली जो आपला टुगेदर आहे ज्या खाली असं ॲड करून घेतो, जेणेकरून एक प्रकारचा पूर्ण असा कॅप्शन आहे तो इथे कंप्लीट होऊन जाईल. तर हे बघा मित्रांनो, इथे असा प्रॉपर असा कॅप्शन आपला पूर्णपणे तयार झालेला आहे आणि त्याची जो अलाइनमेंट आणि जो एकदम असा कॉन्ट्रास्ट आहे तो पण इथे एकदम असा प्रॉपर तयार झालेला आहे. आता मी इथं सिम्पली एकदम असं प्रॉपर मॅनेज करतो, म्हणजे त्याची जो ब्लीडिंग एरिया आहे तो पण आपल्याला सोडायचा असतो. आता ब्लीड एरिया कशासाठी सोडतो आपण, आता बघा एकदम खाली चिकटून नाही तो कॅप्शन घेतला आहे, कारण का एखाद्याला जर आपले पेज वगैरे प्रिंट वगैरे होताना ना कट वगैरे होतात, त्यासाठी तुम्ही ब्लीड एरिया सोडत जावं. म्हणजे 5 mm किंवा असा ब्लीड एरिया असतो तो अल्बम करताना सोडत जावं. वरून पण 5 mm एरिया वगैरे किंवा साईडनी 5 mm एरिया असं सोडत जावं. म्हणजे गाईडलाईन बनवा सुरुवातीला, एकदा तुम्हाला अंदाज आला बनवून अल्बमच्या डिझाईन वगैरे, तर तुम्हाला ब्लीड एरिया सोडायची पण गरज नाही लागणार. तर अशा पद्धतीने ब्लीड एरिया पण सोडत जावा
आता काय करतोय मित्रांनो, इथे मी एक सिम्पली पूर्ण लेअर मर्ज करून घेतली आणि त्याच्यावरती एक असा फिल्टर ॲड करतोय. आता हा फिल्टर आहे तो मी इथे मॅन्युअली तयार नाही करत आहे, कारण फोटोशॉपमध्ये कॅमेरा फिल्टरला असे बरेच असे फिल्टर असतात, ते बनवलेले असतात. तर ते जे फिल्टर आहेत तेच आपल्याला इथे ॲड करू शकतो. त्याची इंटेन्सिटी कमी वगैरे करून आपल्याला पाहिजे तो म्हणजे पाहिजे तशी टोन वगैरे आपण इथे ॲडजस्ट करू शकतो. तर इथे बघा मला हा टोन आवडला आहे आणि तो टोन आहे तो मी इथे सिलेक्ट करतो आणि इथे ओके करून देतो. हा बघा मित्रांनो, आता अशा पद्धतीने आपला जो पेज आहे तो इथे कंप्लीट झालेला आहे. तर अशा पद्धतीचं पेज तुम्ही बनवा, ट्राय करा अशा डिझाईन. हा डिझाईन तुम्हाला कशा वाटलं ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक